तर मुरलीधर मोहोळे यांच्याकडे नागरी उड्डाण आणि सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठी संधी मिळाली आहे असं वक्तव्य जे आहे ते मुरलीधर मोहोळे यांनी केलेलं आहे। अमित शहांच्या नेतृत्वात मला सहकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचं मुरलीधर मोहोळे यांनी म्हटलंय। देशात अनेक ठिकाणी नव्यानं विमानतळ झाली असं देखील मुरलीधर मोहोळे यांनी म्हटलेलं आहे। जे काम मिळणार ते निश्चितपणे प्रामाणिकपणे आणि आवडीने केलं जाणार। दोन मोठे विषय सहकार आणि नागरी उड्डाण। खरं तर एक मोठी मला असं वाटतं की एक संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सहकार खात्यामध्ये मला काम करायची संधी मिळते। त्यासाठी तोच एक मोठा खूप आनंदाचा क्षण आहे जे आता मला समजलं। त्यामुळे मुळात मी येतो महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रामध्येच सहकाराचं मोठं जाळं आहे। सहकाराकडनं समृद्धीकडे आपण म्हणतो आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे सहकार आहे। आपण पाहिले मागच्या काळामध्ये माननीय मोदीजींनी देशातल्या विमानतळांच्या संदर्भातले इतके विमानतळ नव्यानं झाली, किती चांगल्या पद्धतीनं या देशातली विमानतळ झाली, विमान सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढली। विमान प्रवासींना एक चांगल्या प्रकारचं निश्चितपणे सुविधा देण्याचं मागच्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये खूप चांगलं काम झालं। विशेषतः याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये होणारं विमानतळ, पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय होत असलेलं विमानतळ, पुण्याचं विमानतळ, याच्यावरती मला वाटतं आता निश्चितपणे खूप चांगलं काम मला या निमित्तानं करता येईल।